प्रत्येक शहरात काही आयकॉनिक गॅजेट स्टोअर्स असतात, पण या स्टोअर मागचे लोक कोण असतात माहितीये? रेडमी नोट 14 प्रो प्लस 5G आणि मिरची सादर करत आहे द नोटवर्दी जर्नी. तुमच्यासाठी खास तुमच्या आवडत्या टेक डेस्टिनेशन्सच्या मागच्या सुपर हिरोजच्या प्रेरणा देणाऱ्या गोष्टी. रेडियो मिर्ची 98.3 FM सुन रहे हैं आप. मेरा नाम निधि है. अगर आप पुणे में शाम को ट्रैवल करते हुए रेडियो सुनते हो तो बुरा न मानो निधि आपको सुनाई देगा. बुरा न मानो निधि पता है क्यों कहते हैं? अभी के लिए भी करेक्ट है, बट व्हेन आई वाज 18 years old, what was I doing in life? I was bunking classes, not going to college, bunking tuitions. AT-KT भी शायद एक दो बार तो लगा ही होगा. नॉट लिस्निंग टू माई पेरेंट्स क्लियरली. पर ये जो मेरे बाजू में जनाब बैठे हैं, जब वो 18 साल के थे उन्होंने डिसाइड किया था कि वो SS मोबाइल्स की शुरुआत करने वाले हैं. मिस्टर सिद्धार्थ शाह सर है. हेलो सर. हाय. या हाय निधि. तो आई थिंक 18 साल ये एक उम्र होती है जब हम कॉलेज में होते हैं जी. एंड आई थिंक 18 साल एक उम्र होती है जब हमें पॉकेट मनी की भी कमी होती है. सो आई थिंक पॉकेट मनी वाज समथिंग. सो 18 भी नहीं, 16-17 में आई स्टार्टेड. और वो पॉकेट मनी अर्न करने के हिसाब से, एंड इन 18 years व्हेन आई वाज इन फर्स्ट ईयर इन 2003 आई स्टार्टेड माय फर्स्ट मोबाइल स्टोर बेसिकली. सो दिस इज वेयर SS मोबाइल स्टार्टेड. एंड दोस्तों नमस्ते, मेरा नाम है सिद्धार्थ शाह. सो दिस इज वेयर द SS नेम केम बेसिकली. करेक्ट. इट वाज अ वेरी वेरी सिंपल कि नाम रखना क्या है, तो सिद्धार्थ का एक S, शाह का एक S. सो आई थिंक दिस इज वेयर द नेम ओरिजिन. तर ह्या जर्नीमध्ये काही माइलस्टोन्स असतील जे तुम्ही पार पाडले असतील. मे बी इट वॉज अ व्हेरी हार्ड पीरियड लाईक कोविड, you know, which probably you were like कि हाँ कुछ नहीं, it's a phase, it went. Any milestones, memorable ones, can be good, can be bad. देखो 22 वर्षाच्या जर्नीमध्ये माइलस्टोन्स पण खूप राहिलेले आहेत, चॅलेंजेस पण खूप राहिलेले आहेत. मला वाटतं पहिला चॅलेंजेस पासून चालू करू. नक्की. सो 18 वर्षाची जर्नी ज्यावेळी चालू केली, पहिल्या 4 वर्ष झाल्यानंतर सिच्युएशन अशी झाली की जे काही घरातून पैसे घेतलेले ऑल गॉट बंड. सो आय वॉज लेफ्ट विथ नथिंग. एक सिच्युएशन अशी आलेली की बिझनेसला बंद करायचं आहे. बट आय थिंक समहाऊ आय कन्व्हिन्स्ड माय पेरेंट्स आणि त्यांना कन्व्हिन्स केलं अँड दे टूक अ लोन ऑफ 6 लाख रुपीज ऑन देअर PF आणि फायनल त्यांनी ती अमाऊंट मला दिली. अँड आय थिंक 2006-07चा हा टाइम असेल वेअर अगेन वी डिड अ लॉट ऑफ हार्ड वर्क अँड देन वी हॅव नेव्हर सीन बॅक. थोडं सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडता असं वाटतं तोपर्यंत 2000 मध्ये वी हॅव सीन द कोविड एरा. ओ गॉड. 2019-20 3 6 महिने दुकानं बंद होती. रोज किती लॉस होतं हे इमॅजिन करून रात्री कधी कधी झोप येत नव्हती. सो आय थिंक लॉट ऑफ चॅलेंजेस अँड आय ऑलवेज से की बिझनेस इज ऑल अबाउट चॅलेंजेस आणि जो त्याला ओव्हरकम करू शकतो तोच माइलस्टोन अचीव्ह करू शकतो. सो आय थिंक सम ग्रेट माइलस्टोन्स वी अचीव्ड इज because देखो if you overcome your challenge then only you are able to achieve your milestones. So generating talent was a challenge for us. Correct. And when you say generate talent म्हणजे generating talent is चांगल्या लोकांना कसं अट्रॅक्ट करायचं. So I think we really innovated आणि we built a entrepreneurship module ज्याच्यामध्ये we got people on profit sharing. And I am very very proud today कि we have created in last 15 odd years of January 500 entrepreneurs in our organizations. Basically, so I find that is one of the biggest milestone. We just this year in 2024 have got nominated from Forbes as regional to local powerhouse. Local to regional powerhouse, sorry. Congratulations. So Forbes identifies 2 to 3 companies nationally जे छोट्या सिटीतून चालू झालेले आणि नाव दे हॅव बिकम रिजनल ब्रँड्स अँड दे हॅव अ पोटेन्शियल ऑफ बिकमिंग अ नॅशनल ब्रँड. सो वी गॉट दिस. सर ऑफकोर्स तुमचा मोबाईल SS मोबाईल्स पुण्यात तर सगळ्यांना माहितीच आहे, रिजनली पण माहिती आहे लोकांना. पण Xiaomi, कारण आपण हा व्हिडिओ त्याच्यावर पण शूट करतोय आणि Xiaomi या ब्रँडचे असोसिएट होऊन तुम्हाला किती यु नो हाऊ हॅज इट बेनिफिटेड यू अँड हाऊ मेनी पीपल कम टू टेक Xiaomi फोन्स फ्रॉम युअर शोरूम्स? सो देखो फर्स्ट ऑफ ऑल Xiaomi हा ब्रँड पण एक युनिक ब्रँड आहे. Xiaomi पहिली कंपनी होती ज्यांनी Xiaomi क्लब किंवा Xiaomi फॅन क्लब डेव्हलप केला. लाखो लोकांचा फॅन क्लब जनरेट करा आणि Xiaomiनी कधीच स्वतःला ब्रँड अँबॅसेडरच घेतलेलं नाही. त्यांचे फॅन क्लबच त्यांचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. सो हे खूप ॲस्पिरेशनल आहे.
सो बिईंग अ एंटरप्रेनर खूप काही काही शिकवलेलं आहे. ही एकमेव कंपनी असायची जी म्हणायचं की आम्ही 5% मार्जिन ठेवणार आम्ही आणि ऑनेस्ट प्राइसवर विकणार. सो शाओमीनी हेही आम्हाला शिकवलं की कमीत कमी मार्जिन ठेवून कसं तुम्ही कस्टमरलाही तुमच्या हॅपी ठेवू शकता. हे कन्सिडरिंग करून शाओमीचा बेस एवढा मोठा झाला कस्टमरचा की आम्हाला त्यांनी प्रेरणा दिली की टियर 3च्या पण खाली टियर 4, टियर 5 मध्ये आम्ही स्टोअर्स टाकायला पाहिजे. कारण शाओमी यूज टू बी अ ड्रायव्हिंग फोर्स. तिकडे स्टोअर टाकलं की सगळ्यात पहिला सेल शाओमीचाच जास्त होतायचा. सो आय थिंक इन एसएस जर्नी शाओमी हॅज गिवन अस अ लॉट ऑफ लर्निंग अँड इन्स्पायर्ड अस अ लॉट. म्हणजे मी म्हणेन की शाओमी इज अ ब्रँड हू हॅज इन्स्पायर्ड एसएस अ लॉट. And Xiaomi will keep us inspiring in the coming days also. नाही, थँक्यू व्हेरी मच सर. प्लेजर मीटिंग यू. तर ते काय म्हणायचंय शेवटचं त्यांना? एनिथिंग. So I think एवढंच म्हणेन की Xiaomi has kept on inspiring us and their Note series is the hero series. म्हणजे Note series साठी लोक 6 महिने थांबलेले असतात. So I think as a brand you have kept on inspiring us all. Keep on inspiring us and thank you again Radio Mirchi team for inviting us. Thank you. थँक्यू.